तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत ते परळमधल्या आणि लालबागमध्ये 5 प्रसिद्ध गणपती बाप्पांच्या मंडपाची तयारी पाहण्यासाठी मित्रांनो। तर हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं त्याचं मनापासून धन्यवाद। तर जास्त वेळ नाही घेता आपण पहिला सर्वप्रथम जाऊया मित्रांनो नरे पार्कला, परळच्या राजाच्या इथे। चला तर सर्वात पहिला नरे पार्कात आलोय। जसं तुम्हाला बोललो व्हिडिओच्या सुरुवातीला, आपण जाऊ नरे पार्कातल्या बाप्पाची तयारी बघू मंडपाची। अजून तरी तर तुम्हाला माहिती आहे बाप्पाचं आगमन नाही झालेलं आहे परळच्या राजाचं, तरी आपण मंडपाची तयारी बघण्यासाठी आलेलो आहे। मित्रांनो, आपल्यासमोर आहे ना परळच्या राजाचा मंडप आहे, काम सुरू झालेलं आहे आणि यावर्षी मित्रांनो खूप भव्य दिव्य डेकोरेशन होणार आहे। बघा सुरुवात कुठून होते, इथून होते बाप्पाची मंडपाची। खूप भव्य असं ना राजमहल टाईप काहीतरी डेकोरेशन असणार आहे, खूप छान वाटतंय। थोड्या दिवसात बाप्पाचं आगमन देखील होईल मित्रांनो इकडे। बघा मित्रांनो ना, आता थोडा इथून जवळ आलो आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यावर्षी श्री प्रभू रामांच्या अवतारात परळचा राजा असणार आहे बाप्पा आपला। तर थोडी थीम आहे ना मित्रांनो, अयोध्या राम मंदिरासारखीच आहे काहीतरी। बघा ही मंडपात जाण्याचं एंट्रन्स असणार। यावर्षी इथून आपण दरवर्षी पाठवून यायचो, आतमध्ये एंट्री इकडून असणार आहे। अयोध्येचं राम मंदिरच तयार होतं मित्रांनो इकडे। तर खरं तर खूप भव्य दिव्य असं मंडपाचं काम चालू आहे आणि हा एवढं सगळ्या मित्रांनो मैदानाच्या परिसरामध्ये जत्रा देखील लागते, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आता थोडे दिवस इकडे पाळण्याचं काम तरी म्हणजे आकाश पाळणं वगैरे येतीलच जेव्हा बाप्पा येतील तेव्हा। खूप भव्य दिव्य असं बाप्पाच्या मंडपाचं काम चालू आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण परळच्या राजाची अपडेट घेतलेली आहे। आता इथून जेव्हा आपण मित्रांनो ना मुंबईच्या राजाची तयारी बघूया मंडपाची, आणि बाप्पाची मूर्ती देखील तिकडेच असते मित्रांनो। तर तिथं आपण काय बघायची नाही आहे, तर फक्त आपण अपडेट घ्यायची आहे मित्रांनो मंडपाची। चला तर या। तर मित्रांनो, आपण आता ना परळच्या राजाच्या इकडून निघालो मुंबईच्या राजाच्या दिशेने जाऊ फटाफट। त्याला माहिती आहे मित्रांनो परळचा राजा म्हणजे प्रभू श्री रामांच्या अवतारात असणार आहे। बाप्याला जास्त बोलतोय, जाऊ आता मुंबईच्या राजाच्या दिशेला। चला जा मित्रांनो, आपण लालबाग परळच्या रस्त्यावर आहे। आता इथून चालताना ना मित्रांनो एवढा खाली दिसतो रस्ता, आणि आज शनिवार आहे म्हणून, उद्या रविवार आहे, उद्या भन्नाट गर्दी असेल, कारण का उद्या आहे चंदनवाडीचा गोड गणपती बाप्पाचं आगमन, गोड आगमन आहे उद्या मित्रांनो। मित्रांनो, आपण ना मुंबईच्या राजाच्याकडे आलो आहे आणि बाप्पाच्या मेन एंट्री गेटचं काम चालू झालेलं आहे बघा। आता जाऊ आपण आतमध्ये बघूया बाप्पाचा अजून डेकोरेशनचं काम किती झालं आहे ते। चला तर मित्रांनो, आपण मुंबईच्या राजाच्या मंडपाच्या इकडे आहे। आपण बघतोय बाप्पाचं भव्य दिव्य असं मंडपाचं काम चालू झालेलं आहे डेकोरेशनचा। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईच्या राजाचं डेकोरेशन म्हणजे मुंबईमध्ये सर्वात बेस्ट डेकोरेशन असतो, सर्वात सुंदर डेकोरेशन असतं। दरवर्षी इकडे ना मित्रांनो कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या मंदिराची इकडे प्रत्येक उभारण्यात येते। यावर्षी तर आपल्याला माहिती आहे केरळमधलं देवाचं मंदिर आहे नारायणाचं, आणि भव्य दिव्य आणि आतमध्ये बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे मंडपामध्ये। पण ते तर आपण एक्सप्लोर नाही करू शकत मित्रांनो, काही लोक करत आहेत प्रथम दर्शनाच्या नावाखाली। तर मित्रांनो, आपण आता मुंबईच्या राजाच्या इकडून निघालो आहे लालबागच्या राजाच्या इकडे मंडपाच्या अपडेट घ्यायला। तिकडे जाताना मित्रांनो पोलीस व्हिडिओ काढून देत नाही आहेत तिकडचे, पण आपण थोडा तरी प्रयत्न करू, थोडा तरी काहीतरी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करू। चला तर या मित्रांनो, आपण आहे ना लालबागच्या राजाच्या गेटच्या इकडे ऑपोजिट रोडनी आपण शूट करतोय।
तर मित्रांनो समोरच बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे. आपण आतमध्ये जायचा प्रयत्न पण नाही करत आणि जाऊन भेटणार पण नाही मित्रांनो, उपयोग पण नाही. बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे. तर मित्रांनो लालबागच्या राजाची जो आपण निघतोय महागणपतीच्या इकडे जाऊया, तिकडची अपडेट बघूया. चला तर या मित्रांनो. बघा आपल्यासमोर चिंचपोकळी आहे, चिंतामणी, आणि आपण चाललो आता काळा चौकीच्या महागणपतीच्या इकडे. नंतर आपण शेवटला जाऊ चिंतामणीच्या इकडे. मित्रांनो महागणपतीचं आगमन देखील झालेलंच आहे. गेल्याच रविवारी आपण आलेलो. भव्य दिव्य असा महाआगमन सोहळा होता आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो महाआरतीसुद्धा झालेली होती. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या वेळी जी महाआरती झाली ती काळा चौकीमध्येच झाली मित्रांनो. बघू आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे काय, बघून जाऊया. मित्रांनो आपण महागणपतीच्या इकडे आहे. बघा आपला भव्य दिव्य आगमन झालेलं याच गल्लीत ना बाप्पाच्या. अजून इथे पण आगमनाच्या वेळी जे लायटिंग वगैरे केलेले ते काम असंच आहे अजून. बघू आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवायला भेटते का मित्रांनो. आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे की नाही ॲक्च्युली माहिती नाही, पण जाऊन ट्राय करूया एकदा. चाललो आतमध्ये. तर याच गल्लीमधून बाप्पांचा भव्य दिव्य असं आगमन झालेला. थोडे जाऊन बघू बाप्पांची व्हिडिओ अलाउड आहे काय काढायला ते. मित्रांनो समोरच आहे ना आपला बाप्पांची मूर्ती आहे. बघा आपण आगमनाच्या वेळी कव्हर केलेली मित्रांनो भव्य दिव्य मूर्ती. अजून भन्नाट वाटते बाप्पाचं रूप. हे बघा मित्रांनो भोलेनाथांच्या रूपातल्या बाप्पांची मूर्ती आहे. तर हे डेकोरेशनचं साहित्य आहे. साप आहे, नंदी बैल आहे, नंदी आहे आणि भव्य अशी बाप्पांची मूर्ती आहे समोर आपल्या. काहीतरी भन्नाट असं डेकोरेशन असणार आहे यंदा. मित्रांनो हे बघा तुम्हाला दोन साईडला ज्या शिड्या दिसत असतील ना मित्रांनो, यावर्षी आहे ना मित्रांनो शिड्यांवरच जायचं आहे आणि बाप्पांचं दर्शन घेऊन कदाचित या साईडनी उतरायचं आहे. खूप भव्य असं डेकोरेशन आहे. बघा बाप्पाची मूर्ती आपण बघू. हे बघा भव्य अशी मूर्ती आहे बाप्पाची. आपण आगमन सोहळा तर मित्रांनो कव्हर केलेला खूप सुंदर असा. महाराष्ट्राला पारंपरिक आगमन सोहळा असतो आपला. भव्य मूर्ती वाटते मित्रांनो. तर मित्रांनो आपण आहे ना अपडेट गेट काळा चौकीच्या इकडे ना आपल्याला हा बाबू भेटलेला आहे. तुझं नाव काय? हर्ष भाटकर. हा बाबू सुद्धा आहे ना मित्रांनो नवीन चालू केलं आहे आता व्हिडिओ बनवायला. आता तो पण आहे ना मित्रांनो अपडेटची व्हिडिओ देतोय. तर नक्की याच्या चॅनलला व्हिजिट करा. भाऊ नाव काय चॅनलचं? हर्ष भाटकर ब्लॉग्स. हर्ष भाटकर ब्लॉग्स बाबूच्या चॅनलचं नाव आहे. तर लवकरात लवकर जावा आणि त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्या मित्रांनो. खूप प्रयत्न करतोय आपला मराठी स्पोर्ट काय तर सोबत तर झालंच पाहिजे मित्रांनो. तर खूप छान प्रयत्न करतोय. चला तर आपण जाऊया आता ना मित्रांनो महागणपतीचं आगमन म्हणजे मंडपाची आपलं बघितले. आता जाऊ आपण चिंतामणीच्या इकडे. चिंचपोकळीचा लाडका चिंतामणीला जाऊ. तिकडे मंडळाची अपडेट बघू. चला तर या आपण आहे ना आता चिंतामणीच्या इकडे चाललोय. तर मित्रांनो आपण आता चिंतामणी बाप्पाच्या इकडे आलेलो आहे. मित्रांनो आता इकडे खाली दिसतंय पुढच्या 10 दिवसामध्ये मित्रांनो हे पण भरेल. इकडे खाण्यापिण्याचे खूप सारे स्टॉल्स असतात आपल्याला माहिती आहे. आणि बाप्पांची एंट्री इथून होणार आहे 17 तारखेला आणि आतमध्ये खूप रश असणार. आणि जय जवान गोविंदा पथक यंदा देखील वाटते थर लावू शकतात इकडे. तर बाप्पाचं आगमन सोहळा तर पाहायला यायचंच आहे. आपण चिंतामणीच्या इकडे पोचलेलो आहे. बघा मस्त असं किल्ल्यासारखं केलेलं आहे. फ्रंट गेटला देखील किल्लाच होता. गेट देखील किल्ल्याचाच गेट केलेला आहे. मंडपाची देखील बघा मित्रांनो चिंचपोकळीच्या मंडपाची तयारी देखील जोरात चालू आहे. काम चालू आहे मंडपाचा. 17 तारखेला बाप्पाचं आगमन आहे. काम खूप जोरात चालू आहे बघा.
तर मित्रांनो आतापुरती या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण शेवटची मंडळाची अपडेट घेतली म्हणजे चिंचपोकळी चिंतामणीची भव्य दिव्य असं काम चालू आहे. 17 तारखेला चिंतामणीचं आगमन आहे. तर आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती एका नवीन ठिकाणी. तोवर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.